नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, जगातलं सगळं सुख कशात आहे माहित आहे? तर ते सुख आहे आपल्या आई वडिलांच्या प्रेमात. कारण ते आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे तुम्हाला जपत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रेमात राहा, त्यांच्यावर भरपूर प्रेम करा आणि मग जगातली सगळी सुख तुम्हाला मिळून जातील. कारण त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या कष्टाचा आदर्श समोर ठेवून तुम्ही सुद्धा भरपूर कष्ट करा आणि इतकं कष्ट करा तुमचं समृद्ध होणं निसर्गाला देखील मंजूर असेल आणि तुमच्या समृद्धतेबरोबरच तुमच्या आईवडिलांचा सन्मान करा. हेच खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी तीर्थ असेल. म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हुशार बना, उत्कृष्ट बना, विचारवंत बना, गुणवंत बना, बुद्धिवंत बना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक चांगला माणूस बना. In previous lecture, I completed the preparation of primary amine by using reduction of nitro compound. Today I am going to start the preparation of amine by using reduction of alkyl cyanide. So let's start the preparation of amine by using reduction of alkyl cyanide. बाळांनो, मागच्या लेक्चरला मी काय बघितलं होतं बघा, तर प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन बघितलं होतं. कशामुळे बनवलं होतं तर नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन केलं होतं. आता काय केलं बघा की अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून मी अमाइन बनवणार आहे. पण त्यापूर्वी मला अल्किल सायनाइड म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट द कन्सेप्ट, व्हॉट इज मीन्ड बाय अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड. मग अल्किल सायनाइड म्हणजे नेमकं काय आहे मी सांगणार आहे. व्याख्या अतिशय सिंपल आहे. द कंपाऊंड, बघा बघा, द कंपाऊंड in which the alkyl group, alkyl group means R. Alkyl group is directly attached to the carbon of cyanide group are called as alkyl cyanide. Cyanide means here CN. So look here, alkyl group, that is R, and CN group, alkyl cyanide. Name of the compound is alkyl cyanide. So example, R means CH3, alkyl group, CH3CN. So name of the compound is methyl cyanide. ओके बानो, अल्किल सायनाइड म्हणजे काय बघितलं. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक मुद्दा आहे, कॅन यू रिकॉल. यामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला बानो, अल्किल हलाइड जे आहे ते अल्किल हलाइड पासून अल्किल सायनाइड कसं बनवायचं, हाऊ विल यू प्रिपेअर अल्किल हलाइड टू अल्किल सायनाइड, हे आपल्याला रिकॉल मध्ये बघायचं आहे. सो लुक हिअर, व्हेन alkyl halide, it is alkyl halide. When alkyl halide reacts with KCN, that is potassium cyanide, it gives what happen? The removal of KX, and the formation of
फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड. फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड म्हणजे पाहणं काय सांगितलं, जर अल्किल हॅलाइड, आर म्हणजे अल्किल ग्रुप, एक्स म्हणजे हॅलाइड, when alkyl halide reacts with potassium cyanide, it gives alkyl cyanide. It is a general reaction. So example, look here. Here R means CS3, X means Br. That is methyl bromide. Methyl bromide. This methyl bromide reacts with potassium cyanide. Potassium cyanide. What happened here? The removal of KBr. Removal of KBr. And what is the formation here? Look here. It is CH3 and CN. So methyl cyanide. Name of the compound is methyl cyanide. Methyl cyanide. Or another name, that is acetonitrile. Do you understand? Yes, you can better understand. पण we can recall मध्ये आपण अल्किल सायनाइड म्हणजे मेथिल सायनाइड तयार केलं. मग आता मला काय करायचं आहे, तर अल्किल सायनाइडचं रिडक्शन कसं करायचं. सो हाऊ विल यू प्रिपेअर, दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन. Preparation of primary amine from reduction of alkyl cyanide. म्हणजे मला अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून प्रायमरी अमाइन कसं बनवायचं हे आपल्याला बघायचंय. चला बघूया. सो लुक हिअर. When the alkyl cyanide RCN, it is a R and CN, so it is a alkyl cyanide. Alkyl cyanide undergoes reduction. It is react with nascent hydrogen. When alkyl cyanide undergoes reduction in presence of sodium and ethanol. So what is the product? Look here. Here 2H join to carbon and 2H add to the nitrogen. So formation of, look here, RCH2NH2. It is the formation of primary amine. We take example. Suppose here R means CH3CN. It is a methyl cyanide. Plus nascent reduction with nascent hydrogen in presence of sodium C2H5OH and also LiAlH4. What happened here? 2 hydrogen add to this carbon, 2 hydrogen adds to nitrogen. So formation of CH3 CH2 NH2. So name of the compound is a ethyl amine. It is a ethyl amine. So look here. What is meant by this reduction? When the alkyl cyanide undergoes reduction in presence of nascent hydrogen, or when alkyl cyanide undergoes reduction in presence of sodium or ethanol or LiLH4, it gives a primary amine. This reduction called as a Mendes reaction. Look, another example of this reduction of alkyl cyanide. Look here. It is a benzene ring and it is a CN. Name of the compound is a benzonitrile. When this benzonitrile undergoes reduction in presence of sodium C2H5OH or LiAlH4. What happened in this case? Look here in the reduction.
2 hydrogen add to the carbon, 2 hydrogen add to the nitrogen. So the formation of, look here, the formation of compound is, that is CH2 and NH2. The name of the compound is a benzylamine. Benzylamine. Name of the compound is a benzylamine. In this way, we complete the preparation of primary amine from the reduction of alkyl cyanide. बाळांनो, आपण प्रायमरी अमाइन अल्किल सायनाइड पासून कसं बनवायचं बघितलं. आता मी काय करणार आहे, सेकंडरी अमाइन बनवणार आहे. कोणापासून? अल्किल आयसोसायनाइड पासून मी काय करणार आहे, सेकंडरी अमाइन बनवणार आहे. सो प्रिपरेशन ऑफ secondary amine, preparation of secondary amine from reduction of alkyl isocyanide. मला अल्किल आयसोसायनाइड पासून मला सेकंडरी अमाइन बनवायचं आहे. कसं बनवायचं? त्यापूर्वी मला अल्किल आयसोसायनाइड कसं बनवायचं हे माहित पाहिजे ना, ते मी बनवणार आहे. बघा, when alkyl halide reacts with silver cyanide means AgCN, it is alkyl halide. When this alkyl halide treated with silver cyanide, what happened here? First, removal of AgX, and the formation of RNC, that is alkyl isocyanide. Means this nitrogen directly bonded to the alkyl group, so it is called as a alkyl isocyanide. The example, look here, R means that is a CH3Br, that is a methyl bromide. This methyl bromide treated with AgCN, that is a silver cyanide, it gives, what happened here? The formation of methyl isocyanide means CH3NC. Name of the compound is methyl isocyanide, or removal of AgBr. So another example, look here, alkyl group CH2Br. Name of the compound is ethyl bromide. This ethyl bromide treated with AgCN, that is a silver cyanide. What happened here? The formation of ethyl isocyanide means, look here, CH2NC plus removal of AgBr. So what is the name of the compound? It is a ethyl isocyanide. Do you understand? Yes, you can better understand. बाळांनो, अल्किल आयसोसायनाइड कसं तयार करायचं आपण बघितलेलं आहे. मग त्या अल्किल आयसोसायनाइडचं मी काय करणार आहे, रिडक्शन करणार आहे. कसं करणार आहे? लुक हियर. When alkyl isocyanide, it is a alkyl isocyanide. This alkyl isocyanide undergoes reduction in presence of sodium ethanol or LiAlH4. It gives, what happened here? Formation of secondary amine. Look here, 1 H joined to H and 3 hydrogen joined to C. So look here,
So formation of secondary amine. So NHCS3. Name of the compound is a secondary amine. सेकंडरी अमाइन. यामध्ये काय होतं बघा, चार हायड्रोजन आहेत, त्यातला एक हायड्रोजन N ला जाऊन मिळतो आणि 3 हायड्रोजन या कार्बनला मिळतात आणि म्हणून RNH-CH3 तयार होतो, म्हणजेच सेकंडरी अमाइन तयार होतो. एक्झाम्पल बघूया ना. मग यामध्ये सपोज हिअर CH3 CH2 इट इज अ इथिल, NC इट इज अ इथिल isocyanide. This ethyl isocyanide undergoes reduction in presence of sodium or ethanol and or LiAlH4. What happened here? Look here. So first 1H add to this nitrogen, 3 hydrogen add to this carbon. So formation of, look here, CH3CH2. It is here this N and here 1H joined to here 1H and the remaining this carbon CH3. So name of the compound is secondary amine. This ethyl methyl amine. Name of the compound is ethyl methyl amine or secondary amine. बाळांनो, आपण प्रायमरी अमाइन तयार केलं ते अल्किल सायनाइडपासून बनवलं. त्याचबरोबर सेकंडरी अमाइन तयार केलं ते अल्किल आयसोसायनाइडपासून तयार केलं. आणि या सगळ्यावरती तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रॉब्लेम आहे. सो इन युअर बुक द प्रॉब्लेम नोटेड दॅट 13.1 in your book. What is the problem? Look here. When CH3Br is converted into CH3CH2NH2, means here when methyl bromide when convert into ethyl amine, the comment on the carbon atom of a starting compound and product. यामध्ये मला काय करायचं आहे, इथिल ब्रोमाइडचं रूपांतर इथिल अमाइन मध्ये करायचं आहे. मध्ये कसं करायचं, कार्बनची संख्या कुठे चेंज होते, काय होते आपल्याला बघायचं आहे. लुक हियर द रिएक्शन when first methyl bromide reacts with KCN in a first step. It is a methyl bromide. Is reacts with KCN. It gives, look here, it gives methyl cyanide. It gives a methyl cyanide and KBr is removed. So name of the compound is methyl cyanide. Name of the compound is methyl cyanide. This methyl cyanide, in step second, this methyl cyanide undergoes reduction in presence of sodium and ethanol or LiAlH4. What happened here? 2 hydrogen adds to this carbon and 2 hydrogen add to the nitrogen. So formation of CH3 CH2 NH2. So name of the compound is ethyl amine. So what happened in this reaction? Look here, the starting compound, it is a starting compound. So how much numbers in starting compound? So 1 carbon atom in a starting compound. So how much carbon in a product? It is a product. So how much carbon in a product? That is a
2 carbon. It is a 2 carbon. So here 1 carbon of methyl bromide converted into 2 carbon of ethylamine. So what is the change in carbon atom? So the increase in the number of carbon atom. So it is called as a step up reaction. So what is meant by step up reaction? Look here, the increase in the number of carbon atom. Increase in the number of carbon atom in the reaction are called as a step up reaction. Do you understand? Yes, you can better understand. Bano, आपण step up reaction बघितलं. Increase in the number of carbon atom in the reaction are called as a step up reaction. आता मी काय करणार आहे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये आणखी एक पॉइंट आहे, तो म्हणजे कुठला? टू यूज युअर ब्रेन पॉवर. यामध्ये काही रिॲक्शन दिलेले आहेत आणि ते आपण ह्या सगळ्या ह्या पॉइंट मध्ये बघितलेले आहेत. ते आपण फक्त सोडवायचे आहेत. ते पहिल्यांदा बघा, यामध्ये जर मिथिल आयोडाइड बघा बानो, वेन फर्स्ट मिथिल आयोडाइड when methyl iodide undergoes or methyl iodide reaction with KCl, what happen here? The formation of methyl cyanide. म्हणजे काय होतं? मिथिल सायनाइड तयार होतं. म्हणजे जर मिथिल आयोडाइड बरोबर जर केसीएन ची रिएक्शन झाली तर मिथिल सायनाइड तयार होतं. आणि या मिथिल सायनाइडचं रिडक्शन केलं म्हणजे इट रिएक्ट्स विथ 4H or reduction. What happen? It gives, look here, 2H add to carbon, 2H add to the nitrogen. So formation of CH3, CH2, NH2. The formation of compound is ethylamine. Look here in second reaction. When methyl bromide reacts with silver nitrate, what happened? The formation of methyl nitrate and AgBr is removed away. So this methyl nitrate undergoes reduction in presence of tin and HCl or Fe plus HCl. What happened here? Two hydrogen adds to nitrogen and this hydrogen and oxygen removed away. 2H2O is removed away and formation of, look here, CH3 and it is a NH2. That is a methylamine is formed. Methylamine. We see the reaction. It is when ethyl iodide reacts with AgCN, means silver cyanide. The removal of AgI and formation of ethyl isocyanide C2H5NC. The name of the compound is ethyl isocyanide. This ethyl isocyanide undergoes reduction. What happened here? When ethyl isocyanide undergoes reduction in presence of sodium or ethanol, it gives 1 hydrogen joined to here and 3 hydrogen joined to this carbon. So formation of a secondary amine. That is, look here, ethyl methyl amine. या पॉइंट मधला शेवटचा यूज युअर स्किल म्हणून मी पॉइंट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. यूज युअर स्किल आपण यामध्ये सोडवायचं आहे. यूज युअर स्किल. कन्वर्ट प्रोपेन नायट्राइल into propane
वन अमाइन. यूज युअर स्किल. पण काय करायचंय, हा जो पॉइंट आपण बघितलाय, प्रिपरेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी अमाइन बाय युझिंग अल्किल सायनाइड ऑर alkyl isocyanide. Here today's last point here, to use your skill, स्वतःच स्किल वापरून प्रोपेन नायट्राइल प्रोपेन वन अमाइन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं, प्रोपेन नायट्राइल म्हणजे काय बघा, CH3 CH2 CN. ethyl cyanide means propane nitrile or propane nitrile. When this propane nitrile undergoes reduction in presence of Na ethanol or LiAlH4, what happen here, जो 2 hydrogen adds to carbon, 2 hydrogen adds to nitrogen. So what is the product here, look here, CH3 CH2 and here CH2 NH2. Name of the compound is a propylamine or 1 2 3. This is a one position joining of amino group. So propane one amine. So we use the scale. So it is a name as a ethyl cyanide or propane nitrile. We convert the propane nitrile into propane one amine by using your skill. In this way, we complete the method of preparation of primary and secondary amine by using alkyl isocyanide or alkyl cyanide. So I will stop here. We'll meet at next lecture with interesting method of preparation of a primary amine by using amide. Till then, goodbye. Take care yourself and your family too. Thank you very much.